नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। आज 7 फेब्रुवारी 2024 जिल्हा न्यायालय भरतीचा कनिष्ठ लिपिकच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता झाला आहे। विद्यार्थी बाहेर येत आहेत। आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊया। सर नमस्कार, काय नाव आपलं? सर मी सतीश शेवाळे बोलतोय। बरं सतीश सर, पेपर कसा होता काय सांगाल? सर आजचा जो पेपर होता तो मीडियम होता। खूप प्रश्न सोपे पण होते आणि खूप थोडे हार्ड पण होते, पण मग एकंदरीत चांगला होता पेपर, काही अडचण नाही। पॅटर्न तोच होता का? जसं 8 कम्प्युटरचे प्रश्न, 8 मराठी, 8 इंग्लिश, GSचे प्रश्न, असंच पॅटर्न होतं? सर कम्प्युटरला 8 प्रश्न होते, GSला 16 होते, मराठी आणि इंग्लिशला जो 16 मार्काचा होता, 16 मार्क, टोटल 40 मार्काचा प्रश्न होता। कोणता घटक सोपा वाटला, कोणता घटक अवघड वाटला? सर थोडा GSचा थोडासा टफ होता थोडा, बाकी ओके, काय अडचण नाही। वेळ पुरला आपल्याला? हो, वेळ सफिशियंट होता, काय अडचण नाही। चला, थँक्यू सर। ओके सर। आपल्यासोबत आणखी एक ताई आहेत, आपण त्यांना विचारूया। ताई नमस्कार, काय नाव आपलं? पूजा राहुल शेटे। पूजा मॅडम, पेपर झाला आहे आत्ताच, कसा होता आजचा पेपर? आजचा पेपर सोपा होता। सोपा होता, बरं। एकंदरीत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणचे कुठले घटक होते, काय सांगता येईल? त्याच्यामध्ये विभक्ती वगैरे जास्त होते आणि कर्म आणि कर्तरी प्रयोगाचे क्वेश्चन जास्त होते। बरं, GSचे प्रश्न कसे वाटले? जे असे थोडे हार्ड होते आणि बाकीचं मग व्याकरण वगैरे सोपं होतं, इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण। कम्प्युटरचे प्रश्न? ते तर सोपे होते। बरं, एकंदरीत पेपर सोपा, अवघड की मध्यम स्वरूपाचा? मध्यम स्वरूपातच म्हणता येईल, कारण जे की थोडं अवघड होतं, बाकीचं मग एवढं अवघड नव्हतं। वेळ पुरला हो, तुम्हाला? वेळ पुरला। मध्ये पेपर अत्यंत पारदर्शकपणे घेत आहेत? हो हो, थँक्यू मॅडम। थँक्यू। आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत। सर नमस्कार, काय नाव आपलं? पद्मेश आहे। पद्मेश सर, पेपर झाला, काय सांगाल, कसा होता आजचा पेपर? पेपर चांगला होता, म्हणजे ज्याप्रमाणे मॉडरेट होता। कॅम्प्युटर वगैरे क्वेश्चन होते, 8 क्वेश्चन कॅम्प्युटरवर क्वेश्चन होते। कॅम्प्युटरमध्ये ते शॉर्टकट की वगैरे दिले, त्याप्रमाणे त्यांनी विचारलं होतं। आणि F9 F4 वगैरे आहेत ना, ते करून जा। स्पेलिंग, व्याकरण वगैरे ते कुठे असतं, त्याच्यानंतर कट पेस्ट कुठे असतं, इन्सर्ट होम वगैरे असतं ना, ते टूल्स वगैरे कॅम्प्युटरवर जसे त्यांनी दिले मागच्या लेवलला, त्याच पद्धतीने बेसिक लेवलला होते। आणि एन्शियंट हिस्ट्रीवर 2 ते 3 क्वेश्चन होते। बरं, GSचे प्रश्न कसे वाटले? GSचे प्रश्नामध्ये अवघडच होते। GSचे एन्शियंट हिस्ट्री वगैरे जे होते, पॉलिटीचे क्वेश्चन होते, आर्टिकल 121, 142 वगैरे होतं, राष्ट्रपतीवर होतं। राष्ट्रपती हे 5 वर्षासाठी कार्यकाळ असतात आणि ते केवळ सर्वोच्च न्यायालयावरूनच सर्वोच्च न्यायालय त्यांना दूर करू शकतं। असे 2-4 क्वेश्चन होते पॉलिटीवर। बरं, एकंदरीत पेपरचं स्वरूप अवघड, मध्यम की सोपा स्वरूप? मीडियम स्वरूपात होता। मीडियम स्वरूप। हां, मला वेळ पुरला सर? हां, वेळ 100% पुरतो, वेळेला काय प्रॉब्लेम नाही। मराठी ग्रामर एकदम इझी आहे, इंग्लिश ग्रामर इझी आहे। प्रिपोजिशनवर 3 क्वेश्चन होते, मराठी ग्रामरवर क्वेश्चन होते। विधेय विस्तार वगैरे असतं, समानार्थी विरुद्धार्थी वगैरे होते। एकंदरीत तुम्हाला पेपर चांगला गेला? हो, चांगलंच म्हणतो। धन्यवाद सर। हो, थँक्यू। थांबा। काय नाव मित्र आपलं? वाघदिनी भाऊ। बरं, कसा होता आजचा पेपर? आज पेपर चांगला गेला। बरं, कम्प्युटरचे प्रश्न कसे होते? कम्प्युटर प्रश्न सर सोपे होते, मायक्रोसॉफ्ट वर्डवर विचारले होते। बरं, बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण? मराठी व्याकरण प्रिपोजिशनवर करायचं आणि मराठीचं कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोगवर करायचं। बरं, GSचे प्रश्न कसे होते? GSचं प्रश्न थोडे हार्ड होते सर। एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं, अवघड, मध्यम की सोपा होता? पेपर सुरू मध्यम होता सर। मध्यम होता। वेळ पुरला तुम्हाला? हो, वेळ पूर्ण। मध्ये पेपर कशा पद्धतीने घेतात? एकदम पारदर्शक पेपर चाललेत? हो, पारदर्शक पेपर चालले। बरं, म्हणजे तिथली मधलं मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित आहे? हो, एकदम व्यवस्थित। थँक्यू सर। ओके सर।